बनवत आहे का मम्मी? वडे आज कसं का वडे बनवत आहे तू? नाही पण तू एकट्यासाठी बनवलं पाहिजे होतं ना, कारण एवढी मोठी तर भाजी आहे. हां एकट्यासाठीच बनवलं पाहिजे होतं गं. कोणी? हां हो तर आता तुझ्यासाठी बनवला पण. अरे साबुदाण्याचे वडे. तर मी विचार करू राहिलो थोडंसं लेन्सकार्ट वगैरे जाऊन यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या फिशसाठी एक साखर कॅट म्हणून एक फिश येते, ते पूर्ण फिश टँकला असं क्लीन वगैरे करते. तर मी विचार करू राहिलो ते पण आणून घेतो आणि मग टाकून मग दाखवून की ती कशी दिसते का दिसते, इन केस जर कोणाला माहीत नसेल तर. आणि इन केस जर कोणती दुसरी मच्छी भेटला तर ते पण आणून टाकून देईन, कारण पूर्ण टँक असे खाली खाली वाटत आहे. तर बघतो एकदा, इन केस नसेल तर साखर कॅट आणून टाकून देईन. आणि लेन्सकार्ट जायचं आहे मेन म्हणजे. मागे माझा ॲक्सिडेंट झाला होता, तर माझ्या एक साईडचा जे काच आहे ना ते तुटला होता. तो विचार करू राहिलो तर तो काच बसून टाकतो. आणि मेन म्हणजे तो काच बसल्यानंतर तो म्हणजे घालता तर येणार, तर त्याला एकदा बरोबर करून टाकतो. त्याच्या ह्याची जी दंडी आहे ना ती थोडीशी म्हणजे टिल्ट झाली आहे अशी, थोडीशी वाकली आहे. तर ते पण बरोबर होऊन जाईल, तर ते घालण्यासाठी यूज होऊन जाईल. बाकी बघू. बाकी तर आहे म्हणा आपलं चांगलं आहे. आपण इथे ते साखर कॅट आणली आहे. सध्या ते ॲक्युमुलेट करावं लागते, तर मी सध्या हे असं ठेवलेलं आहे. एकदा हे झाल्याच्या नंतर मग सोडून द्यावं लागते मच्छर. तर म्हणजे त्यावाल्या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे बा, म्हणून ते थोडंसं असं ठेवावं लागते. तर बाकी बघूया, एकदा जर रिलीज झालं ना तर मग मी तुम्हाला एक दाखवतो की कसं दिसते वगैरे. आणि ते कसे रिॲक्ट करते, म्हणजे रिॲक्ट इन द सेन्स की त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, असं त्या हिशोबाने आपल्याला आणावं लागते. तर बघतो. बाकी आपण नवीन मच्छी आणलेले आहे. एक सेकंड हां, मी नवीन मच्छी आणलेले आहे. मी तुम्हाला दाखवतो की ते कोणते आहे. कोणत्या म्हणजे मला नाव नाही माहिती, इवन जे पण मच्छी आहे त्याचं पण नाव नाही माहिती. बट स्टील मी तुम्हाला दाखवतो की कोणत्या नवीन मच्छी आणल्या आणि ते कसे आता त्यांचे काय कंडिशन आहे. मग तसं तुम्हाला उद्या पण सांगेन ते बरोबर आहे की नाही आहे. तर एकदा तुम्ही बघून घ्या. हे बघा, हा आहे फिश पॉट. तर आधी पहिले 4च होते, आता हे 2 नवीन आणलेले आहे मी. आणि एक सकर कॅट आहे, बट आय गेस ते तुम्हाला दिसेल नाही दिसेल आय डोंट नो. इथे या कोपऱ्यात आहे, इथे तुम्ही बघू शकत असेल तर हे बघा खाली. तर तुम्ही सांगाल मला दिसेल की नाही. आणि बाकी तर हा माझा फिश पॉट आहे सध्या तरी. आणि ते मागचं बॅकग्राऊंड मला ब्लॅक ठेवायचं होतं, बट ते सध्या मला भेटलं नाही. तर मी म्हटलं चला हेच म्हणजे जे आहे तेच राहू दे सध्या. आणि मी एक तो प्लांट आणला, लाईव्ह प्लांट ठेवला होता. तर त्यांनी मला सांगितलं की तो खराब होईल म्हणून, म्हणजे त्याची बॅक्टेरिया अजून याच्यामध्ये येईल. तर बेटर मी म्हटलं की जे आहे ते हे नवीन घेऊन येतो, म्हटलं जे नवीन प्लांट आहे याच्याने काही त्रास नाही होणार. आणि दुसरी गोष्ट हे 2 आणल्या, म्हणजे याच्यामुळे हे 4 बरोबर म्हणजे राहील. तर हा सेटअप झालेला आहे आता. तुम्ही जवळून पण बघू शकता. बाकी तर एवढंच आहे.